तर महाराष्ट्रातले सर्व आगार बंद करू, एसटी कामगार संघटना संदीप शिंदे यांचा इशारा. गुहागर खेड शिवापूर येथून टोलनाक्यावर गुरुवारी सायंकाळी एसटी चालकास 10 ते 15 टोल कर्मचाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. मात्र गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. मारहाण करणाऱ्या टोळक्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व एसटी आगारातील काम बंद करू, असा इशारा महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे. याबाबत चालक प्रवीण भगवान नागरे वय 34 यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ते गुरुवारी एसटी बस MH20 BL 1248 ही बस चालवत गुहागरवरून स्वारगेटला जात होते. त्यावेळी सायंकाळी त्यांच्या बसला शिवापूर टोलनाक्यावर एका ट्रक चालकाने कट मारला व तो टोल नाका पार करून पुढे वजन काट्यावर थांबला. त्यावेळी नागरे यांनी एसटी बसला लावून ट्रक चालकाला एसटीला कट का मारला अशी विचारणा केली. त्यावेळी तेथे टोल नाक्यावर काम करणारा कर्मचारी विशाल जाधव यांनी तू तरी कुठे एसटी नीट चालवतो, एसटी ड्रायव्हर याला लय माज असतो असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण सुरू केली. 10 ते 15 जण जखमी. टोलवरील इतर कर्मचाऱ्यांनी तेथे येऊन त्यांनी देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणारे साधारण 10 ते 15 जण होते. त्यामध्ये चालक नागरे जबर जखमी झाले आहेत. तसेच त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या एसटी वाहकाला की मारहाण केली आहे. पोलिसांनी केली टाळाटाळ. या दरम्यान एसटीमधील प्रवाशांनी व इतरांनी फोनवरून जवळच्या पोलीस चौकीला माहिती दिली. मात्र घटना घडून 2 तास झाले तरी पोलीस टोल नाक्यावर फिरकले नाहीत. उलट तुम्हीच एसटी घेऊन शिवापूर चौकीला या असे सांगण्यात आले. त्यावेळी ते शिवापूर पोलीस चौकीला गेले. दरम्यान टोल नाक्यावरील मारहाण करणाऱ्या तेथील पोलीस पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत मी आमच्या एसटी कामगार युनियनकडे दाद मागणार आहे असे एसटी चालक प्रवीण भगवान नागरे यांनी सांगितले आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. या प्रकरणी तेथील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही. मारहाण करणाऱ्या सर्वांना अटक करून योग्य ती कारवाई व्हावी. कोणत्याही दबावाला बळी पडून पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असे इतर संघटनांनीही सांगितले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील. धन्यवाद.